लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुका पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात मोहीम उघडली आहे। धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस पथकाने कारवाया करत गावठी दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत। धुळे शहरापासून जवळच असलेल्या चितोड गावात काटेरी झुडपांमध्ये गावठी हातभट्टी सुरू असल्याची माहिती मिळाली। तालुका पोलिसांच्या पथकाने छापा टाकून हातभट्टी व गावठी दारूची रसायने नष्ट केली। त्याबरोबरच चितोड गावालगत असलेल्या धनगरवाडी येथे देखील छापा टाकून गावठी हातभट्टी दारू नष्ट केली आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, विभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वात पथकातील PSI राजश्री पाटील, पोलीस कॉन्स्टेबल नितीन दिवसे, रवींद्र सोनवणे यांच्यासह पथकाने केली आहे।